तर राज्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडल्याचं आपण पाहतोय। आता सरकारनं मदतीचा हात पुढे केलेला आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नुकसानीची गंभीर दखल घेतली आहे आणि नुकसानीचा सविस्तर अहवाल प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। मान्सून प्रगती पथावर। श्रीलंका, अरबी समुद्र, कोरोमिनसह निम्म्याहून अधिक भागामध्ये मान्सून व्यापला असून लवकरच महाराष्ट्रामध्ये होणार दाखल। होय मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन साधारणपणे 10 जून पर्यंत होण्याची शक्यता भारतीय हवामान विभाग IMD ने अंदाज वर्तविला आहे। खरीप हंगाम तोंडावर। कर्जमाफी आणि नव्या पीक कर्जाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। बळीराजा चिंतेत। पेरणीसाठी पीक कर्ज न मिळाल्यास अडचण होणार। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना सध्या संत गतीने सुरू आहे। 10 दिवसात पेट्रोल डिझेलमध्ये 3दा दरवाढ। इंधनाच्या टंचाईसोबतच लागोपाठ झालेल्या दरवाढीमुळे नागरिक हैराण। पेट्रोल 87 तर डिझेल 91 पैशांनी महागले। मे महिन्यामध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका नागरिकांना बसला आहे। गृहिणींचे बजेट कोलमडले। खाद्यतेल प्रति लिटर 5 ते 30 रुपयांनी महागले। इंधन दरवाढीचा फटका स्वयंपाकघरांना बसला आहे। खर्चामुळे मध्यमवर्गीय व मजूर कुटुंब चिंतेत आले असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। खरीप 2025चा पीक विमा 336 कोटी रुपये वितरणाचे आदेश। आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांची माहिती। पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। 2025चा प्रलंबित असलेला विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। धाराशिव जिल्ह्यातील अपडेट। ग्रामीण भागातून आवक घटल्याने भाजीपाला महागला। इंधन टंचाई ग्राहकांनी फिरवली बाजाराकडे पाठ। व्यापाऱ्यांनाही बसतो फटका। राज्यात वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाला पिकाला फटका बसला असून बाजारामध्ये आवक मंदावली। आजचे असणारे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पारा 45 अंशाच्या पार। हार्ट अटॅकचा धोका वाढला। वाढत्या उष्णतेमुळे यकृत आणि मूत्रपिंडावर होत आहे दुष्परिणाम। वाढत्या उन्हामुळे इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता होत असून उष्माघाताचा धोका वाढला। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन। चियाची आवक वाढली, दर घसरले। मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये 400 रुपयांनी घसरण। चांगल्या उत्पादनानंतरही शेतकरी चिंतेत। नाविन्यपूर्ण पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिया सीड्स पिकाचे देखील भाव उतरू लागल्याने शेतकरी संकटात सापडले आहे। सध्या चियाचे दर 19,200 रुपये प्रति क्विंटल आहे। आयुष्यमान भारत योजना आभा कार्ड सक्तीचे। 5 लाखापर्यंतच्या वैयक्तिक लाभासाठी शिक्षण संचालकाचे निर्देश। 5 लाखापर्यंतच्या मोफत उपचारासाठी नागरिकांना आभा कार्ड काढणे ही महत्त्वाचे आहे। मालकाला ट्रॅक्टर, शेतकऱ्यांना भाडे परवडेना। इंधन दरवाढीचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम। नांगरणी, पेरणी, फवारणीसह शेतमाल वाहतूक दरवाढीची वाढली भीती। यावर्षीचे खरीप हंगाम धोक्यात। बीजवाई सोयाबीनला प्रति क्विंटल 9,000 रुपयांचा दर। वाशिम बाजार समितीमध्ये उच्चांकी दर। सोयाबीनची आवक वाढली। शेतकऱ्यांकडील असणारा सोयाबीन माल संपल्यानंतर बाजारामध्ये आता दरवाढ झाली आहे। हुमणी अळीचा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। कृषी विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवाहन। यावर्षी वातावरणामध्ये झालेला बदल आणि पावसाची अनियमिततेमुळे हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यंदा 21% घटले उन्हाळी पिकांचे क्षेत्र। पाणी टंचाईचा परिणाम। कमी पाण्याचा पिकावर भर। यावर्षी सरासरीपेक्षा यावर्षी खूप अधिक पाऊस पडला तर रबीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली असून उन्हाळी पिकांच्या लागवडीमध्ये घट झाली आहे। महाराष्ट्रात बरसला मान्सूनपूर्व पाऊस। उकाड्यामध्ये दिलासा। पुणे, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा देण्यात आला आहे इशारा। राज्यात आता लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार असून मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देखील देण्यात येत आहे। ओल्या चाराअभावी दुग्ध व्यवसाय आला अडचणीत। वाढत्या उष्णतेमुळे ओला चाऱ्याचे उत्पादन कमी झाले। परिणामी जनावरांच्या संगोपन व दुग्धवाढीसाठी ओला चारा खूप महत्त्वाचा आहे। मात्र उत्पादन घटल्याने ओला चारा मिळणे कठीण। ऐन खरीप हंगामामध्ये डिझेलचा तुटवडा।
मशागतींची कामे खोळंबली, शेतकरी आक्रमक, पुन्हा बैलांचा वापर करावा लागणार. अशाच प्रकारे ट्रॅक्टर मशागतींच्या कामाचे दर वाढले तर शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलांच्या सहाय्याने शेती करावी लागणार. AI महाविस्तार ॲपवर 94,500 शेतकरी. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष वापराबाबत प्रश्नचिन्ह. शेतकऱ्यांना शेतीसंबंधी पीक व्यवस्थापन, हवामान अंदाज आणि बाजारभावाविषयी संपूर्ण माहिती महाविस्तार AI ॲपद्वारे आता मिळणार आहे. वातावरणामध्ये बदल, वादळी वाऱ्यासह पाऊस. 2 दिवसापासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात थोडी घट होण्याची शक्यता. लातूर जिल्ह्यातील अपडेट. 2 वर्षापासून अतिवृष्टीचे अनुदान रखडले. प्रशासनाच्या बेजबाबदारीपासून शेतकरी त्रस्त. अतिवृष्टीचे जाहीर केलेले अनुदान अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. जालना जिल्ह्यातील अपडेट. जेवणातील तर्री होणार फिकी. खाद्यतेलांचे दर 10 रुपयांनी वाढले. गृहिणींचे बजेट बिघडले. गोरगरीब मजुरासह मध्यमवर्गीयांच्या अडचणीमध्ये वाढ. वाहतूक खर्च आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम. कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी चिंतित. कर्ज फेडायचे कसे? निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा सवाल. बाजारामध्ये कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळत असल्याकारणाने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यातील पशुपालकांसाठी मिळणार 100% अनुदानावर चारा बियाणे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार. भविष्यातील चारा टंचाईवर तोडगा म्हणून शेतकऱ्यांना चारा बियाणे अनुदान देण्यात येत आहे. खरीपाच्या तोंडावर DAP खत मिळेना. शेतकऱ्यांना हेलपाटे. शेतकऱ्यांची खरीप पेरणीपूर्वीची तयारी सुरू असून जिल्ह्यामध्ये केवळ 1652 मेट्रिक टन खत साठा उपलब्ध. अकोला जिल्ह्यातील अपडेट. 3 वर्षामध्ये प्रथमच सोयाबीनला मिळाला क्विंटलला 7,200 रुपयांचा दर. सोन्याचा भाव आला पण शेतकरी रिकाम्या हातानेच, कारण शेतकऱ्यांकडे सोयाबीन स्टॉक संपलेल्यानंतर भाव वाढला. यंदा शाळा 15 ऐवजी 26 जूनला सुरू होणार. दरवर्षी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 15 जून पासून सुरू होतात, पण यावर्षी 26 जून पासून शाळेची पहिली घंटा वाजण्याची शक्यता आहे. 2 महिने वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा होणार आपोआप खंडित. महावितरण पूर्णपणे ॲक्शन मोडवर आला असून थकीत वीज भरणा वसुली करण्यासाठी मोहीम चालविली जात आहे. तसेच स्मार्ट मीटर व पोस्टपेड मीटर लावण्यात येत आहे. भारत शस्त्रास्त्रे उत्पादनामध्ये सर्वात मोठा निर्यातदार होणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास. शिर्डीमध्ये 3000 कोटींच्या डिफेन्स क्लस्टरचे केले लोकार्पण. खरीपांच्या तोंडावर डिझेलचा तुटवडा. अनेक पंपावर नो स्टॉकचे फलक झळकले. इंधन संकट, वाहनचालकांमध्ये संताप. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच. भुजबळासह अनेक दिग्गज नेत्यांमध्ये 18 जूनला होणार मतदान. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. मका, सोयाबीन पिकावर भर. 33,000 हेक्टरवरील खरीपांचे नियोजन. पारंपरिक पिकांचे क्षेत्र घटले. मुसळधार पाऊस होऊन सुद्धा विहिरी कोरड्या. भूजल पातळी घटली. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. एल निनो पाऊस वळवणार. यंदा कोणती पिके घेणार? यावर्षी एल निनोमुळे कमी पावसाचा धोका निर्माण झाला असून अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांची लागवड करणे आवश्यक. साधे इन्फेक्शन जीवावर बेतू शकते. 40 नंतर लसीकरण गरजेचे. लसीकरण हे फक्त लहान मुलांनाच नसते तर मोठी माणसांना वाढत्या वयाबरोबरच प्रतिकारशक्तीही कमजोर होते. 40 वर्षानंतर हे महत्त्वाचे लसी घेणे आवश्यक. गॅस दरवाढीने उज्ज्वला योजनेचे लाभार्थी त्रस्त. पुन्हा चुली पेटवण्याची वेळ. ग्रामीण भागामध्ये सरपंच जमा करण्याची लगबग सुरू. गॅस, इंधन दरवाढ व टंचाई यामुळे ग्रामीण भागामध्ये आता सरपंच जमा करण्याची लगबग सुरू झाली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता.
लाभार्थ्यांचे अनुदान अटकले, आता मंजुरीशिवाय मार्ग नाही. समाज कल्याण विभागाच्या वैयक्तिक योजना पंचायत समिती स्तरावर विलंब रद्द, लाभार्थी चिंतेत. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बाजारात बियाणे खताची केवळ चौकशी. वाशी तालुका खरीप हंगामासाठी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये. मे महिना संपत आला असून नवीन खरीप हंगामाची आता सुरुवात होणार आहे. आज पुन्हा उष्णतेचा कहर, रेड अलर्ट जारी. सध्या राज्यात तीव्र उष्णतेची लाट येत असून मे महिन्याचा शेवटचा आठवडा हा सर्वाधिक उष्णतेचा आठवडा ठरला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन. अभिजित दीपिकेच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त व परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. कॉक्रोच जनता पार्टी हा पक्ष निर्माण करणाऱ्या अभिजित दीपके यांना धमक्या येऊ लागल्या. शेततलावांचे अनुदान रखडले, शेतकरी संतप्त. 8 दिवसामध्ये अनुदान जमा न झाल्यास आंदोलन करण्याचा देण्यात आला इशारा. अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट. डाळी तेलांचे दर आवाक्याबाहेर. सरकारी आकड्यामध्ये महागाई नियंत्रणात, पण बाजारातील दराने सर्वसामान्यांचे बजेट बिघडविले. अवकाळी पावसाने पीक बाधित 498 शेतकऱ्यांसाठी 45 लाखांची मदत मंजूर. मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई 45,03,000 रुपये मंजूर करण्यात येत आहे. लाडक्या बहिणी धडकल्या जिल्हा कचेरीमध्ये. मार्च एप्रिलच्या हप्त्यासाठी महिला झाल्या आक्रमक. जिल्ह्यातील अनेक महिला ई-केवायसी करून सुद्धा लाडक्या बहिणींचे हप्ते मिळाले नाही. अशा वंचित बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयावर गर्दी करत आहे. जिल्हाबाहेर खत विक्रीला बंदी. सीमा भागातील बळीराजा संकटात. खरीप हंगामाचे नियोजन कोलमडणार. कारवाईच्या भीतीने कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे हात वर. आता युवकांना ड्रोन पायलट होण्याची संधी. शासनाच्या अमृत ड्रोन मिशन अंतर्गत मोफत प्रशिक्षण. शेतीकामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन वापरणे हा काळाची गरज आहे. सावधान, पुढील 5 दिवस उष्णतेची लाट येणार. आरोग्य सांभाळा. सोमवारी पारा 45 अंशाच्या पार. हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा. धान खरेदीचे पैसे रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप. बोनसची घोषणा अद्याप हवेतच. सरकारी केंद्रावर धान विकूनही प्रतीक्षा. नागपूर जिल्ह्यातील अपडेट. कमी पाण्यामध्ये शेती करणे ही काळाची गरज. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन. बदलता हवामानामध्ये यावर्षी एल निनोचा प्रभाव असल्यामुळे यावर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. बीज उगवण क्षमता चाचणी करूनच पेरणी करा. कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना आवाहन. पिकांच्या उत्तम वाढीसाठी व भरघोस उत्पन्नासाठी बीज उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे. सोयाबीन कापूस विकल्यानंतर दरवाढ. शेतकऱ्यांकडून संताप. शेतकऱ्यांनी नाईलाजाने सोयाबीन व कापूस आधीच विक्री केली आणि आता बाजारामध्ये दरवाढ झाली आहे. कृषी उद्योग व शिक्षणासाठी 4,901 कोटींचे कर्ज वाटप. थकीत 3,410 कोटी रुपये. कर्ज वाटपामध्ये जिल्ह्याने गाठला 101% टप्पा. जालना जिल्ह्यातील अपडेट. पिवळ्या सोन्याला उतरती कळा. हळदीच्या दरघटीने शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीला सध्या सरासरी 12 ते 13,500 रुपयांचा दर मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. सबसिडी बंद होता शेतकऱ्यांची पाठ. ट्रॅक्टरची खरेदी 50% घटली. शेतकरी वळाला यांत्रिक शेतीकडे. ट्रॅक्टरद्वारे शेतीकामे केल्यास वेळेची बचत होते. व्यावसायिक गॅस सिलेंडर थेट 3,130 रुपयावर. हॉटेलमधील नाश्ता जेवण महागले. 20% झाली दरवाढ. खाद्यतेल, डाळी आणि भाजीपाल्यांच्या दरवाढीने हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे फटका. उष्णतेच्या लाटेमध्ये पाणी टंचाईचेही चटके. मराठवाडा 600 विहिरींचे अधिग्रहण. 250 टँकरद्वारे पाणी पुरवठा. सध्या उष्णतेची वाढ झाल्याने जमिनीखालील पाण्याची पातळी कमी झाली आहे. जिल्हा परिषद शाळा परिसरामध्येच भरणार अंगणवाड्या.
पूर्व प्राथमिक शिक्षणाचा प्राथमिक शाळांशी समन्वय साधून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी घेण्यात आला हा महत्त्वपूर्ण निर्णय. शेतकऱ्यांसमोर खत टंचाईचे संकट. CRU ग्रुपच्या अहवालामध्ये मिळाले संकेत. सध्या यावर्षी खत टंचाईची शक्यता वर्तवण्यात आली असून सध्या रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 10 धरणे कोरडी तर 3500हून अधिक गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा. धरणामधील पाणीसाठ्यामध्ये वेगाने घट होत असून मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा टँकरची संख्या दुपटीने अधिक केली आहे. आत्मनिर्भर अंतर्गत मोफत बियाणे किटचे वाटप. शेतकऱ्यांना मोफत बियाणे योजनेचा लाभ घेण्यासाठी MHA-DBTवर ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज. शेतकऱ्यांना आवश्यक कामे उरकून घेण्याचा सल्ला. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून येण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यात निर्यातीच्या केळी आवकेत झाली वाढ. खानदेशातून दररोज 12 कंटेनरची पाठवणूक. दर 1800 ते 2100 रुपयावर. आता केळींची निर्यात पूर्णपणे सुरू झाली आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.